त्यांचा संघ आपला धावा खेळू पाठवा लगेच. लगेच सामना होते सुरुवात. आपण विशाल मयेकर स्ट्राईकवर असणार. नॉन स्ट्राईकला मितेश बंट्या नॉन स्ट्राईकर. पहिला गोलंदाज सज्ज उत्कर्ष पाटील सज्ज होतोय. आपण सामन्याला सुरुवात करतोय. 4 षटकामध्ये 4 गोलंदाज वापरणं बंद करा असतील. कंपल्सरी धावा खेळाडू आपण दक्षता घ्या. चला सामना सुरू करायचा. उत्कर्ष पाटील पहिला षटक घेऊन आलाय. एक चांगला समालोचक आहे परंतु गावासाठी खेळण्यास सज्ज झालाय. 145 आयोजित सरपंच चषकामध्ये फुलटस बॉल फटका सुरेख खेळला होता. पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले खेळाडू आहेत. डॉट बॉलने सुरुवात केली गेली. फुलटस बॉल होता. विशाल मयेकर यांच्यावर जबाबदारी असणार आहे. चांगली सुरुवात करावी लागेल सरकारी बेटेगाव संघासाठी. यावेळेस पाहू शकाल पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय. एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर 2 धावा दाफा लगावल्या गेल्या वाईट चेंडूमध्ये. यानंतर जो सामना असणार एका बाजूला DNCC तर एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार बहुतेजी पाटील पुरस्कृत संघ आपण पाहणार आहोत. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू आहेत कौशल चेंडूला फील्ड करतात फेकी करतात परंतु गॅदर करताना नाही खेळाडूला. एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. 2 चेंडू धावांची गोष्ट की धावा 3 धावा दाफा लगावल्या गेल्या. त्यावेळेस पाहू शकाल चेंडू डॉट झाला. कुठली धाव नाही. तीन चेंडूनी 3 धावा फटकावर. यावेळेस टॅपचा फटका खेळलाय. खेळाडू आहे चुकी करतो यावेळेस दीपेश. नक्कीच प्रयत्न चांगला होता परंतु आलाच सरपंच चौकार आलाय. बॅटर विशाल मयेकरच्या बॅटमधून. नाव विशाल आहे परंतु पाहू शकाल हा मोठा फटका टॅपचा फटका खेळला गेला 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते 7 या अंकावर. 4 चेंडूने 7 धावा. वाईट चेंडू 2 धावा एक सिंगल आणि 2 चेंडू एक चौकार. तसा बदल केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये. ऑन साइडला 3 खेळाडू ऑफ साइडला 4 खेळाडू सज्ज केले गेले आपण पाहू शकाल. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. बघूया आपण कौशल आले तसा पंबल झाले क्षेत्रमध्ये परंतु चेंडू अडवलाय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धावाने आपल्या पुढे सरसावले गेले. धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचेल. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकीचे पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सुरेख खेळलाय मितेशनी परंतु यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हर्षद आहे. नक्कीच एक डॉट बॉल अजून आलाय. पहिला षटक संपला गेलाय. एका षटका समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा दाफलकावर. उत्कर्ष पाटील यांनी मात्र 8 धावा खर्च केल्या. मुन्ना जयस्वाल लगेच आपण आमचे मुख्य व्यासपीठ पाहतो. आमचे मुख्य आयोजक अंकुशजी भोईर विश्वाजी पाटील आहेत. अंकुशजी भोईर यांची जुळे मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा पण पाहू शकाल. ओम आणि साहिशा असे 2 जुळे नक्कीच त्यांना सुपुत्र झाले. त्यावेळेस पाहू शकाल विशाल मयेकर बॅक टू डगआउट. पहिला चेंडू टाकला गोलंदाज शुभम आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. विशाल मयेकर बॅक टू डगआउट. सरकार लिहून बेटेगाव या संघाला पहिला झटका लागला. चला बॅटर लगेच पाठवायचा बेटेगाव संघ. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. DNCC तर एका बाजूला भौतिश दादा पाटील पुरस्कृत जय जोगनादेव आगवण वामिका स्टार असा आपण सामना पाहणार आहोत. नक्कीच एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. मेहुलजी पाटील प्रत्येक वेळा वामिका स्टार नावाने संघ घेऊन फिरतात. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. मेहुल दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच कमी बोलणारे परंतु करून दाखवण्याचे मेहुल दादा आहेत. खूप अप्रतिम व्यक्तिमत्व मनाचे नक्कीच राजा माणूस आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे थोड्याच क्षणामध्ये. यावेळेस नो स्कोर पंचांनी कॉल दिला होता. कुठली धाव नाहीये. बॅटर पाहू शकाल नमित. फुल टॉस बॉल फटका सुरेख खेळला गेला. चांदा क्षेत्ररक्षण मोहितच्या माध्यमातून एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. या षटकामध्ये 3 चेंडू खेळ संपल्या गेले. 9 धावा दाफा लगावल्या गेल्या.
यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खाली राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. मितेश घरत आपण पाहतोय. बंट्या यावेळेस स्ट्राईकवर. त्यावेळेस काल ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न. विकेट किपर पाहू शकत चेंडूने चाच पडतोय. बाबू आहे परंतु कुठली धाव नाहीये. काय गोलंदाजी केली गेली शुभमच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केला. विशाल सारखा बॅटरला नक्कीच बॅक टू डगआउट पाठवलाय. त्यावेळेस फुलटॉस बॉल चांगला फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मोहितच्या माध्यमातून पाहायला भेटतं आपल्याला. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावफटका लगावले गेले ते म्हणजेच 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल तर 2 षटकामध्ये बेटेगाव संघ किती धाव बनवेल त्या अगोदर आपण वळूया डीजे मास्टरकडे. तर बघा आपण नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. गोलंदाजावर जितेशला इंट्रोड्यूस केला जातं. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटक आणि 10 धावा धावफटकावर आहेत. टर्ले सुद्धा मॅचचा आनंद घेतो. वेलकम टर्ले, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल आलोक शाहू सुद्धा त्यांच्या बरोबरीने आलेले त्या सुद्धा करूया पण वेलकम. टॅपचा फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल शुभम चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाहीये. टॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि निर्धाव आला. 10 धावा धावफटका लगावले गेले. यावेळेस सरळ बॅटने फटका सुरेख खेळला गेला. क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच पाहायला भेटला. पायाने चेंडू उडवले गेले. एक सिंगल धाव नक्की धावफटका लगावले. धावफटका 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेले. 11 वर 1 गडी बाद असं धावफलक आपण पाहू शकाल लगावलं गेलं बेटेगाव या संघाचं. ऑफसाइडला चेंडू टाकला. गुलाब हलक्या बॅटने खेळला गेला. संगणक अमोल चेंडूला फील्ड करतोय. फेकी केली गेली. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 ने पुढे ससावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. यावेळेस टॅप खेळला गेला. उत्कर्ष चेंडूवर आलाय. फेकी करतोय परंतु यावेळेस गडी बाद चांगलं गॅदर केलं गेलं. चेंडू पाहू शकाल श्रीकांत आहेत. गडी क्रमांक 2 बाद झाला. मितेश बॅक टू डगआउट. धावा धावफटकर मात्र 12. 3रं षटक मार्ग असतं. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही येणारे या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 बॉल रिमेनिंग. 3rd ओव्हर प्रोग्रेस इन द ओव्हर. आपण पाहू शकाल सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडवर. यावेळेस टॅप केला गेला. शुभम चेंडू खाली आला. नक्कीच टॅपचा फटका प्रयत्न करतात बॅटर परंतु कुठलाही सक्सेस होत नाहीये. चेंडू नक्कीच खेळाडूच्या हातामध्ये समावेश झालाय. यावेळेस ऑफसाइडला चेंडू खेळला गेला. मोहित चुकी करतो आणि चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या पार आलाय. चौकार. 4 धावा. हर्षद होता तिकडे आणि धावसंख्या 3 षटकांची समाप्ती. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 16 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पाहू शकाल येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मध्ये. टॉस साठी यायचा डीएनसीसी एका बाजूला जय जोगणादेव आगवण मामिका स्टार भूतेश दादा पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. कौशल्य यावेळेस पाहू शकाल नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. पहिला चेंडू टॅप केला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतात. मोहित फेकी सुरेख केली गेली परंतु सिंगल धाव वेगाने परिपूर्ण करता येतात. सागर धावसंख्या 1 ने पुढे 16 ते 17 अंक जाऊन पोहोचेल. अजूनही शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंग्स मध्ये. ऑफसाइडला फटका सुरेख खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं मोहितच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मोहित करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच अप्रतिम धाव वाचवल्या गेल्या. धावसंख्या 1 ने पुढे 16 ते 18 धावा धावफटकावर. फटका सुरेख खेळला गॅप मध्ये. 4 धावांसाठी धावफटक 4 ने पुढे 16 ते धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा. अजूनही या इनिंग्स मध्ये येणारे चेंडू असतील मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑनसाइडला फटका नक्कीच सुरेख खेळला गेला. अमोल आहे चेंडूला फील्ड करतोय आणि पाहू शकाल दुसऱ्या दोघांच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस केलाय
फलंदाज पाहू शकाल नमित बॅक टू डगआउट, परंतु सागरला स्ट्राईकवर आणलाय. नवीन बॅटर आपण पाहू शकाल शुभम म्हणजे छोटू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय 5व्या क्रमांकावर. शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. धावसंख्या धावफटकावर पाहू शकाल लगावले गेले ते म्हणजे 23-23. 4 चेंडूत खेळ संपला गेला. शेवटचा अंतिम षटक मार्ग असतं. फुलटस बोलत फटका सुरेख खेळला गेला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न करताना यावेळेस काय काढला गेलाय, शेवटच्या क्षणी बॅट टेकली नाही आणि फलंदाज बाद झालाय. चला आपण नवीन बॅटर लगेच पाठवा नॉन स्ट्राईक एंडवर. शेवटचा अंतिम चेंडू आहे. संतोष पाटील कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आमच्या समोरचं. त्यावेळेस पाहू शकाल ऑफस्पिनच्या बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉल नक्की दर्शवला गेला. धावसंख्या धावून पोहोचेल 24-24. शेवटचा अंतिम चेंडू कौशल आपण पाहू शकाल गुलमार्ग सज्ज झालाय. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न आणि चेंडू येतो निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 24 धावा धावकर 25 धावांचा पाठलाग करायचा. आपण वळूया टॉस कडे, तिकडे संतोषजी पाटील असतील. व्हेरी मच. जाऊया आपण अंतिम या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला राऊंडचा हा शेवटचा सामना असणार आहे आणि या शेवटच्या सामन्यासाठी जर पाहिलं तर टॉससाठी आपण आशिष पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून जर पाहिलं तर सरपाडा गावून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुरेख आवाज. टॉसबॉक्स थोडासा खाली करायचा प्लीज. जाऊया, 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जितेश आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. गेस पहिलं तर पंचाळी आहे, दुसऱ्या बाजूला वन मॅन शो हा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. जितेशचा कॉल असेल. पंचाळी कॉल आणि पंचाळी आलाय. जितेश नाणेफेक दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा विराजमान व्हा मुख्य मंचावर. जितेश, नाणेफेक जिंकले, काय डिसिजन घेणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. आज जर पाहिलं तर थोडंसं थकलेल्या परिस्थितीमध्ये असेल, कारण की प्रत्येक जण जत्रेला गेला होता आपल्या मातेच्या आणि त्या ठिकाणी नक्कीच नवस केला असेल की ही फायनल आपल्याला असावी, कारण पंचाळी गाव म्हटलं तर आपलं स्वतःचं गाव आहे. काय या ठिकाणी गेम प्लॅन केला आहे तुम्ही? आमचं टीम सेमच आहे. सेम टीम आहे. मागच्या जी टुर्नामेंट झाली थोडीशी कुठेतरी खडतड राहिली, तुम्हाला तोच दिवस पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा करतील, काय म्हणतील त्याच्याबद्दल? आता तर पूर्ण प्रयत्न करू. DNCC संघ जर पाहिलं तर एक मजबूत संघ आहे. त्यांच्या विरोधात आपण त्यांच्याच मैदानावर जाऊन फायनल खेळले होते आणि पुन्हा एकदा तोच दिवस आज उगवलेला आहे. तीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल, काय म्हणतील? आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. सचिन, टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? हम लोग फील्डिंग ही लेते. अभी बैटिंग करना है. एक सवाल जरूर है, आपके मन में भी है कि गोलू का इन्फॉर्म होना कितना जरूरी है? जरूरी तो है ही है बैटिंग के लिए. और खास करके इस मैदान की अगर बात की जाए तो गोलू ने इसी मैदान पे 50 रन बनाए थे, यानी कि यही मैदान है, तो इस मैदान में इस बार भी 50 बनाने की कोशिश करेगा, ऐसा क्या लग रहा है आपको? हाँ, गोलू आज मारेगा. जरूर आज गोलू मारने वाला है. बेस्ट ऑफ लक आप बोथ टीम. पाहू शकाल अमोल बाद झालाय धावच्या चर्मामध्ये. नक्की एक छोटं लक्ष आहे, 25 धावांचं लक्ष आहे, परंतु पहिल्या गडी बाद झाला. 2 चेंडू 1 धावावर 1 गडी बाद धावच्या चर्मामध्ये. नवीन बॅटर शुभम नॉन स्ट्राईक वर आहे. गोलंदाज विशाल मयेकर हलक्या बॅटीने पुश केले गेले. आपण पाहू शकाल खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करत असताना
जिन्मेश परत एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोतीलाल शाह सर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. प्लीज या, आपण आमचे मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. ऑफसाईडला फटका खेळला गेला. आपण पाहू शकाल छोटू चेंडूला फील्ड करतो, फेकी केली गेली होती. छोटूच्या माध्यमातून परत एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली जाईल. धाव फलक 2 पोहोचेल 3 अंकावर. 3-1 4 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्ग असतं. हलक्या बॅटने खेळले गेले. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. फेकी नक्कीच केली जाते परंतु एकेरी धावणे समाधान मानावं लागेल. धाव फलक 2 पोहोचेल. धाव फलकावर 4. अजूनही पाहू शकाल या षटकामधला शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्ग असता. एक गडी बाद झाले. 4 धावा धाव फलकाला लगावल्या गेल्या. त्यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय. शुभमच्या बॅटमध्ये आलाय खणखणीत चौकार. धावसंख्या 4 पुढे सरसावते. एका षटकात समाप्त धावा आहेत त्या. एक गडी बाद 8 धावा धाव फलकावर जडेजा. वैभव आहेत गोलंदाज सज्ज होतील. पाहू शकाल ज्यांना कोणाला पिकअप्स घ्यायचे असतील तर आपण वैभवला कॉन्टॅक्ट करू शकतात. पिकअप डीलर आहेत. माल बहुतेक गाड्यांची गरज असेल तर आपण वैभवकडे संपर्क साधू शकतात. नक्कीच पहिला चेंडू वैभवचा होता. नक्की चौकार ठोकला. धावसंख्या 4 पुढे सरसावते. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचेल. बनवायचे 13 येणारे 17 चेंडू 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी उत्कृष्ट बॅटून एक चौकार आलाय. परत एकदा त्याच प्रकारे फटका खेळला होता. पाहू आपण चांगला क्षेत्ररक्षण केलं की आता करताना नाहीये. वैभवला परत कुठलीही धाव नाहीये. झेल सुटलाय. एका चेंडूवर दोन्ही बॅटरला जीवनदान दिलं गेलंय. उत्कृष्ट झेल सुटलाय. धावची नक्कीच सोडली गेली ती म्हणजे नॉनस्टॉकर बॅटर शुभम यांची. यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करत असताना यश राऊत एक सिंगल धाव परिपूर्ण केले. धावसंख्या एका पुढे 7 धावसंख्या 2 पोहोचेल 13. एकूण मिळवायचे 12. येणारे चेंडू असेल 15 चेंडू 12 धावांची गरज. त्यावेळेस स्लोवर चेंडू टप्पा पडला तर चेंडू मध्ये आणला. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला. अजूनही पाहू शकाल येणारे 14 चेंडू 12 धावांची गरज. फ्लॅटेड चेंडू हेलिकॉप्टर खेळला गेला. परत चेंडू निघून जातो. बॅटर गोलंदाजीचा पाय लागला. मितेशला चेंडू बीट केला. निघून गेला सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 2 पोहोचेल 17. अजून बनवायचे 8. येणारे चेंडू असेल 13. 13 चेंडू 8 धावांची गरज. 13 चेंडू 8 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अजूनही त्यावेळेस पाहू शकाल नो लुक खेळायचा प्रयत्न होता. फायनलला चेंडू ट्रॅव्हल झाली. एकेरी धावासाठी येणारे 12 चेंडू बनवायचे 7 धावा विजयासाठी आई भवानी धनसार या संघाला. तर सागर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. 2 षटकामध्ये 7 धावा डिफेंड करायचे आहेत. सांघिक धावसंख्येची गोष्ट केली. 18 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 2 चौकाराच्या मदतीने शुभम बॅटिंग करतोय 10 अंकावर. एक चौकाराच्या मदतीने 7 वर बॅटिंग करतोय मिस्टर उत्कर्ष. यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेरून चेंडू मध्ये आणला गेला. डॉट बॉल सुरेखरित्या वळवला गेला. चेंडू 11 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला गेला आहे परंतु चेंडू निघून जायचा. सीमारेषा पार आलाय. चौकार. धावसंख्या 4 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 22. 22 धावा धावफलकावर. अजूनही पाहू शकाल वणवचत मात्र 10 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. यूज बॉल नक्कीच आपल्याला दिले जातील. आमची बॉल बॉय आहेत आमच्यावर जोडले गेलेत. अजय आमच्या बरोबर आहेत. बॉल बॉयची भूमिका पार पाडतायत. आवडता पदार्थ त्यांचा भजी आहे. खूप प्रेमाने ते खात आहेत असे अजय आमच्यावर जोडले गेलेत. यावेळेस सॉफ्टवेअरच्या बाहेर चेंडू मध्ये आणलं गेलं. डॉट बॉल लगेच पहिला चेंडू डॉट. दुसऱ्यावर चौका. तिसरा चेंडू आला निर्धाव. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला. चिन्मेश आहे चेंडूला फुल करतील. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. धाव पडला 1 प्लस सरसावते. धावसंख्या 23. 14 वर बॅटिंग करतोय शुभम. 8 वर बॅटिंग करतोय उत्कर्ष. पाहू शकाल नो प्लस 1 म्हणजे 2 धावा आणि सामना विजय झालाय तो म्हणजे आई भवानी धनसार. नक्कीच आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे ज्यांनी एका षटकामध्ये मात्र 2 धावा कच्चे केला. 1 गडी बाद केला आणि बॅटिंग केलं 14 धावा बनवल्या. शुभम ठरतंय मॅन ऑफ द मॅच. आई भवानी धनसार संघाची खेळाडू शुभम मॅन ऑफ द मॅच साठी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर जिकडे
पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल हाडलक सरकारी बेटेगाव. आणि यानंतर सामना सुरू जोडले जातील संतोष पाटील मायक्रोफोनवर. एका बाजूला असणारा DNCC तर एका बाजूला पाहू शकाल बहुतेक दादा पाटील पुरस्कृत जय जोगनादेव आगवन वामिका स्टार शुभम मॅन ऑफ द मॅच साठी याचा लगेच कुशलजी पाटील यांचे शुभ हस्ते पण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. शुभम मुख्य व्यासपीठावर या. धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅच साठी शुभम वरती या आमच्या मुख्य व्यासपीठावर. कुशल साहेब या आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया. कुशल साहेब या आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल शुभम यांना. अप्रतिम खेळ साकारलाय अष्टपैलू खेळ त्यांनी साकारलाय. कुशल दादा आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहू शकतो.